चला तर आज द्राक्षाची माळ बनवूया। होळी पौर्णिमा ते रंगपंचमी आपल्याकडे शीतळ शिमगा साजरा केला जातो। यासाठी लहान मुलांना औक्षण करून द्राक्षाची माळ घातली जाते। तीच आज आपण बनवणार आहे। यासाठी मी काही गोल्डन मणी, काही काळी द्राक्ष आणि काही हिरवी द्राक्ष घेतली आहेत। सगळ्यात आधी 2 दोऱ्यांची गाठ मारून मला आवडेल त्याप्रमाणे द्राक्ष ओवून घेतली। नंतर हे दोन्ही दोरे सेपरेट करून 2 दोऱ्यांमध्ये वेगवेगळ्या सुया घालून घेतल्या। आणि आता मी ही कागदाची फुलं करायच्या पाकळ्या ज्या मिळतात त्या घातलेल्या आहेत। आणि त्या घालून एक एक द्राक्ष घालून असं मी छान फूल तयार करून घेतलं। परत एकदा गोल्डन बीड्स घातले। मला ही माळ द्यायची होती साधारणपणे 1.5 ते 2 वर्षांच्या मुलीसाठी। त्यामुळे मला हलकी हवी होती, कारण जास्त जर द्राक्ष घातली तर ही माळ गळ्याला जड होते आणि मुलं ठेवत नाहीत। त्याच्यामुळे मला हलकी हलकी बनवायची होती। हे मणी पण खूप हलके होते आणि त्या पाकळ्या ही कागदाच्या असल्यामुळे खूपच हलक्या होत्या। मध्ये मी फुलं सोडून एका वेगळ्याच प्रकारे द्राक्ष ओवून घेतली। तुम्हाला ज्यांना द्यायची आहे त्याप्रमाणे हाराची उंची आणि किती द्राक्ष घालणार आहे हे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। तुमच्याकडे अजून काय काय करतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। हा हार कसा वाटला हे देखील सांगा। मी ठरवलेल्या पॅटर्नप्रमाणे मी द्राक्ष, फुलं आणि गोल्डन मणी असे घातले आहेत। आणि वरती काही प्रमाणात नुसतीच द्राक्ष ओवून घेतली। एक बाजू झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण त्याच प्रकाराने सगळे द्राक्ष, मणी आणि फुलांच्या पाकळ्या ओवून घेतल्या। म्हणजे आपला हार तयार होईल। मी मृण्मयी रचनात्मकमध्ये असेच क्रिएटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये पण पाठवा। झाला आपला हार तयार। मागे मी चेन लावली आहे, तुम्ही दोरी पण बांधू शकता। धन्यवाद।